नमस्कार, गायत्री किचनवर आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहेत आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड, पडी पापड। एकदम कुरकुरीत होता। तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला मग उपासाचे साबुदाण्याचे पापड करूया। आता आपण घेतले आहे इथे अर्धा किलो साबुदाणे। साबुदाणे भिजवताना थोडं मोठं भांडं घ्यायचं, त्याच्याने साबुदाणा छान भिजला जातो, म्हणून भांडं केव्हाही मोठं घ्यायचं। मी इथे 5 लिटरचा कुकर घेतला आहे। त्याच्यामध्ये आपण साबुदाणे आता छानपैकी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। त्याच्याने साबुदाणा छान फुलतो, मोकळा होतो जर आपण मोठं भांडं घेतलं तर। आता बघा आपण 2-3 पाण्याने छानपैकी साबुदाणे धुवून घेणार आहोत। पापड इतका सुंदर होतो, तुम्ही एकदा नक्की माझ्या पद्धतीने पापड करून बघा, खूप कुरकुरीत होतो। आता बघा आपण पाणीने 2-3 पाण्याने धुवून साबुदाणा आता आपण रात्रभर ठेवून देणार आहोत। आता आपण पापड करायला घेणार आहोत। तर साबुदाणा बघा मी रात्रभर ठेवून घेतला होता, तो किती छानपैकी मऊसूत झालेला आहे। कच्चा बिलकुल राहू द्यायचा नाही, असा एकदम नरम साबुदाणा व्हायला पाहिजे। आता आपण साबुदाणा एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण या मोठ्या 5 लिटर कुकरमध्ये पाणी आता उकळायला ठेवणार आहोत। तर पाणी किती घ्यायचं ते पण तुम्ही व्यवस्थित बघा। पाणी एकदम व्यवस्थित घेतल्याने आपला साबुदाणा कच्चा राहत नाही आणि तळताना असा कच्चापणा साबुदाण्यामध्ये राहत नाही, छान शिजला जातो। आता आपण इथे घेतले आहे 1.5 लिटर पाणी। आधी 1 लिटर घेतलं, नंतर अर्धा लिटर पाणी घेतलं आहे। तिकडे आपण आता पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि इथे मीने घेतले आहे 300 ग्रॅम बटाटे, म्हणजे पावशेरच्या थोड्या वरती। आता आपण मस्त बटाट्याची साल काढून घेणार आहोत। बटाट्याची साल काढताना आपण बटाटा लगेच पाण्यामध्ये टाकायचा, त्याच्याने बटाटा काळा होत नाही। आणि आता आपण बटाटा किसून घेणार आहोत। तो किसायचा कसा, एकदम बारीक किसणीने आपल्याला बटाटा किसायचा नाही आहे, मोठा मोठा जाळ किसून घ्यायचा आहे। ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। बटाटा पाण्यामध्ये ठेवल्याबरोबर बटाटा काळा होत नाही, म्हणून केव्हाही बटाट्याची साल काढली की लगेच पाण्यामध्ये बटाटा ठेवायचा। आता आपण बघा माझ्याकडे खोबरं किसायची मोठी किसणी आहे, त्याच्याने आपण आता किस करून घेतला आहे। किसताना थोडा माझा व्हिडिओ कट झाला आहे, तुम्ही समजून घ्या। आणि बघा ही मोठी जी किसणी असते तिच्याने आपण 4 बटाटे छान किसून घेतले आहे आणि किस बघा किती जाड जाड आहे ते पण। आता आपण किस चांगला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जितका आपण स्वच्छ धुवू ना तितका छान पांढरशुभ्र आपला किस होईल। आता बटाट्याचा किस छान स्वच्छ धुतला गेला की मग बटाट्याचा किस आपण साईडला ठेवून देणार आहोत। हे बघा किती पांढरशुभ्र झालेला आहे आणि किती जाड आहे ते पण बघा। म्हणजे आपण पळी पापड करताना किस एकदम छान दिसतो आणि तळताना तर असा एकदम उठून दिसतो। आता बघा आपलं पाणी पूर्ण उकळून झालेलं आहे। आपण 1.5 लिटर पाणी घेतलं होतं अर्धा किलो साबुदाण्याला आणि 3 चम्मच आपण मीठ घेतलेलं आहे चव अनुसार। आता आपण साबुदाणा रात्रभर भिजवलेला होता, त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तो उकळत्या पाण्यामध्ये टाकल्याने साबुदाणा छान शिजतो, म्हणून केव्हा पण पाणी छान उकळू द्यायचं, मगच साबुदाणा घालायचा उकळत्या पाण्यामध्ये। आता आपण साबुदाणा अर्धवट म्हणजे अर्धा शिजवणार आहोत। अर्धा शिजवल्यावर आपण फक्त त्याच्यामध्ये मीठच टाकलेलं आहे। आता आपण छान 10 किंवा 12 मिनिटासाठी छान शिजून घेणार आहोत। मध्ये मध्ये 2-3 वेळेस आपण बघणार आहोत। आता आपण इथे घेतल्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्या 10 किंवा 12,
त्या आता मस्त मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या आहे। चुकूनसुद्धा या पापडांमध्ये चटणी, हिरवी मिरची, कोथिंबीर असल्या वस्तू टाकायच्या नाही। मस्त अशा लालसर कोरड्या 10-12 मिरच्या घ्यायच्या आणि असे जाडसर वाटून घ्यायच्या। आता आपला साबुदाणा तिकडे शिजत आहे, त्यावेळेसच आपण ही मिरची थोडी जाडसर वाटलेली ही आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपला साबुदाणा छान शिजेल, त्याच्यामध्ये ती मिरची पण छानपैकी शिजून जाते आणि पापड इतका सुंदर दिसतो। तर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपला बटाट्याचा किस। बटाट्याचा किस केव्हा टाकायचा? जेव्हा आपला साबुदाणा अर्ध्यापैकी शिजायला आला त्यावेळेस। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपला साबुदाणा शिजला आहे की नाही। 50% तरी आपला साबुदाणा छानपैकी शिजलेला पाहिजे। तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे आपला साबुदाणा अर्धा शिजला आहे। तर आता आपण हा जो जाडसर बटाट्याचा किस केला होता तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी आता आपण हे अजून 7 किंवा 8 मिनिटासाठी छानपैकी शिजून घेणार आहोत। बटाट्याचा किस पूर्ण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा बटाट्याचा किस टाकल्यावर 2-3 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। त्याच्यानंतर परत 2-3 मिनिटांनी असं आपल्याला 2-3 वेळेस बघायचं आहे। छानपैकी साबुदाणा आणि बटाट्याचं किस छान शिजून घेतलं ना तर आपला पापड एकदम कुरकुरीत होतो आणि खायला तर इतका छान लागतो ना। त्याच्यासाठी पूर्ण आपण हे दोघी बटाट्याचा किस आणि साबुदाणा हा छानपैकी शिजून घेणार आहोत। आता आपण झाकून ठेवून देणार आहोत 2-3 मिनिटासाठी। परत आपण 2-3 मिनिटांनी बघणार आहोत की आपला छानपैकी साबुदाणा शिजला आहे की नाही। तर बघा त्याच्यात आपण बटाट्याचा किस टाकला होता तो किती छानपैकी शिजला आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये। बघा जास्ती आपण किस बारीक केला ना तर मग त्या साबुदाण्यामध्ये बटाट्याचा किस नाही दिसत, त्याचा पूर्ण असं बारीकसर होऊन जातो। म्हणून केव्हा पण हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी, केव्हाही बटाटा किसताना जाडच किसायचा। पापडामध्ये इतका छान दिसतो ना जेव्हा बटाट्याचा आपला किस छान वाटतो पापड। आता आपण परत हे 2-3 मिनिटासाठी परत वाफवून घेणार आहोत छान। बारीक गॅसवर छानपैकी आपला साबुदाणा आणि बटाट्याचा किस छानपैकी शिजू देणार आहोत। गॅस बारीक करून ठेवायचा। आता बघा आपण चमच्यामधनं बघत असणार की आपला साबुदाणा शिजला आहे की नाही। तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे। तर आपला आता हा साबुदाणा छानपैकी शिजून गेलेला आहे। तर पळी पापड करताना बघायचं की साबुदाणा हा चमच्यामध्ये थांबतो की नाही, तर समजायचं की आपला हा पापडसाठी छानपैकी शिजून झालेलं आहे। आता आपण हे झाकण ठेवून तरी नाहीच तरी 2 मिनिटासाठी आता आपण असंच ठेवून देणार आहोत आणि गॅस बंद करून देणार आहोत। आणि थोड्या वेळाने थोडं गार झाल्यावर, जास्ती पण गार होऊ द्यायचं नाही, पटापट आता आपण हे पापड गरम गरम टाकून घेणार आहोत। तर मला नक्की सांगा की आपले पापड कसे झाले ते। आणि हे बघा किती छान एकसारखे दिसत आहे। तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारचे पापड करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पापड कसे वाटतात आणि कसे झालेत। आता हे पापड आता आपण पटापट टाकून घेणार आहोत। आणि बघा पापडामध्ये जो आपण बटाट्याचा किस केला होता तो किती सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये, आणि मोठा मोठा ठेवला होता त्याच्याने पापडामध्ये लगेच उठून दिसतो। जर आपण बारीक किस केला ना बटाट्याचा तर पूर्ण बटाट्याच्या म्हणजे साबुदाणा जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा तो किस पूर्ण बारीक होऊन जातो। म्हणून केव्हा पण थोडा जाडसर किस करायचा
पापडांमध्ये किस कसा उठून दिसतो बघा। आता मी पापड टाकत आहे, त्याच्यामध्ये किती उठून दिसत आहे बटाट्याचा किस। म्हणून तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या व्हिडिओंना छान छान कमेंट येत आहेत आणि छान पैकी छान व्हायरल होत आहेत व्हिडिओ। तुमचा छान सपोर्ट मिळत आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद। बघा आता आपलं पीठ पूर्ण गार व्हायला आलेलं आहे आणि केव्हा पण आपण पापड करतो ना, पडी पापड, तर आपण साडीवर असं कॉटनच्या कपड्यावर सुकून सुद्धा टाकायचे नाही। असं आपल्याकडे एक प्लॅस्टिकचा कागद असतो, दुकानावर पण मिळतो। प्लॅस्टिकच्या कागदावर टाकलं ना तर पटकनी पापड आपला पटकनी वाळतो आणि उलटा पटकनी करता येतो। आता हे आपण पापड सकाळी 8 वाजता टाकत आहोत। 2 वाजेपर्यंत कागदावरचे पापड लगेच उलटे होतात। ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघा नक्की। आता आपले पापड पूर्ण टाकायला आलेले आहेत। पीठ जरा गार झालं की पापड टाकायला थोडं जड जातं, तर आपलं पीठ गार होऊन गेलेलं आहे, तर थोडा वेळ लागतो आहे आपले पापड टाकायला। म्हणून जितक्या लवकरी गरम पिठाने आपण टाकले ना तेवढं छान। आणि पापड बघा किती सुंदर दिसत आहे आणि असा मोती कलर सारखा दिसत आहे, पूर्ण अख्खे साबुदाण्यासारखा पापड दिसत आहे आपला। बघा तुम्हाला दिसतच असेल। आणि तळल्यावर तर इतका सुंदर दिसतो ना, तो खूप छान। तर बघा आता आपले पापड इथे पूर्ण टाकायला आलेले आहेत। आता आमच्याकडे तर ऊन येत नाही, म्हणून आम्ही घरातच हे पापड टाकतो आणि दुसऱ्या दिवशी थोडं बाल्कनीत ऊन आलं की तसं 2-3 दिवस आम्ही छानपैकी उन्हामध्ये वाळवून घेतो। या पापडांना तरी 3-4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवावं लागतात। कसं हे चिकट साबुदाणा असतो ना, म्हणून हे पापड आपल्याला चांगल्या कडक उन्हामध्येच वाळवायचे। त्याच्याने छानपैकी आपला पापड तळताना छान फुलतो पण। आता बघा मी हे पूर्ण साबुदाण्याचे पापड आपले झालेले आहेत। आता मीने 2 वाजता आता घरातल्या घरातच हे पापड घरातच टाकले होते। आता बघा उलट करून ठेवते आहे सर्व। वरची साईड अशी छानपैकी सुकून गेलेली आहे आणि साबुदाणा हा कसा खालून थोडा ओला असतो, म्हणून त्यांना उलटे करून घ्यायचे। आता बघा मी 2 दिवस छान कडक उन्हामध्ये आपले साबुदाण्याचे पापड छानपैकी वाळून घेतले होते आणि कलर तर बघा किती छान आला आहे पापडांना। तुम्ही सुद्धा नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला साबुदाणा आणि बटाट्याचा पापड कसा झालेला आहे ते। आणि खूप छान कुरकुरीत होतात। तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मी तुम्हाला हा पापड तळून सुद्धा दाखवणार आहे। तर बघा आपण आता गॅस लावून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल चांगल्यापैकी गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल गरम झालं आहे की नाही, 2-3 छोटे तुकडे टाकून बघायचे की आपलं तेल गरम झालं आहे की नाही। तर आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। तर आता मी बघा आपला साबुदाण्याचा पापड किती छोटा आहे आणि तळल्यावर बघा केवढा मोठा होतो ते। तर बघा आणि कलर तर बघा त्याचा कसा येतो। आता मी छानपैकी तेल पूर्ण छान गरम करून घेतलं होतं। आमच्या शेजारी थोडं सोसायटीचं काम चालू आहे, त्याच्यामुळे थोडा मशीनचा आवाज येत असेल तर माफी मागते मी। थोडाफार आवाज येत असेल खरखरचा तर समजून घ्या। तर आता मी दुसरा पापड तळायला घेतलेला आहे। तर बघा किती छानपैकी आपला जो बटाट्याचा किस होता तो कसा दिसत आहे बटाट्यामध्ये, साबुदाण्याच्या पापडमध्ये। थोडा किस जाड केला ना तर त्याच्याने छान दिसतो पापड बी आणि पापड खाताना आपल्याला बटाट्याची पण छान टेस्ट येते। त्याच्यासाठी हे बघा आपला साबुदाणा पापड
सुकल्यावर केवढा असतो आणि तळल्यावर केवढा होतो. तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की साबुदाणा बटाट्याचे पापड कसे झाले ते. आता मी तुम्हाला परत दुसरा तळून दाखवते. आता असे आपण 5-6 पापड तळून घेणार आहोत आणि तुम्हाला मी आता खाऊन पण दाखवणार आहे की कसे कुरकुरीत आपले पापड झालेले आहेत ते. आणि पापड किती छानपैकी फुलत आहे बघा. फक्त मीठ आणि आपली सुकी मिरची, साबुदाणे आणि बटाट्याचे किस 4 वस्तूंमध्ये नाहीच तरी माझे 70 पापड झालेले आहे अर्धा किलो साबुदाण्यामध्ये. तुम्हीसुद्धा करून बघा. 1 किलोचे केले तरी वर्षभर टेन्शन राहत नाही. तर आता मी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात तेलसुद्धा राहत नाही, बिलकुल तेलकट होत नाही. मी तुम्हाला जवळूनसुद्धा हा पापड दाखवणार आहे आणि असा एकदम कुरकुरीत होतो. हे बघा, तेलकट तरी दिसत आहे का? मी जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, तेलकट बिलकुल दिसत नाही बघा. आता आपण इथे सर्व पापड तुम्हाला मी जेवढे तळलेले होते सर्व तुम्हाला दाखवत आहे की आपले पापड तळल्यावर कसे दिसतात आणि खायला तर खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर बघा किती कुरकुरीत झालाय पापड. खाल्ल्यावर सुद्धा एकदम कुरकुरीत लागतात. तुम्हीसुद्धा करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.